महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। मंडळी, उद्या पीएम किसानचा 21 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। 2,000 रुपयाचा हप्ता 2 वाजेपर्यंत उद्या जमा केला जाणार आहे। अवघे काही तास उरलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु यामध्ये काही शेतकरी नापात्र केलेले आहेत। आता ही नापात्र शेतकरी कोणते असणार आहेत, किती नापात्र शेतकरी आहेत, किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, इतर राज्यात जे काही पीएम किसानचा हप्ता असेल, 21 हप्ता असेल, तो दिवाळीपूर्वी वाटप करण्यात आला होता। परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी होती आणि त्यानंतर बिहारच्या निवडणुका झाल्या आणि बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली, केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आणि पीएम किसान साठी 19 नोव्हेंबर ही तारीख फिक्स करण्यात आली। 2 वाजेपर्यंत उद्या हे पैसे जमा केले जाणार आहेत। अवघे काही तास उरलेले आहेत। त्यापूर्वी जे काही शेतकरी पात्र असतील ते किती पात्र आहेत याची माहिती आपण घेत आहोत। 90,41,241 शेतकरी यामध्ये पात्र आहेत। त्या शेतकऱ्यांना उद्या पैसे मिळणार आहेत। परंतु जे काही लागणारे निधी असणार आहे ते कसे असणार आहे, 1,828 कोटी 25 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। परंतु जे काही नमो शेतकरी सन्मान निधी असेल, पीएम किसानचे जे काही हप्ता असतील, यापूर्वी जे काही उरलेले हप्ते होते, 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता। यामध्ये काही शेतकरी नापात्र केलेले, ते शेतकरी किती नापात्र आहेत त्याची माहिती आपण घेत आहोत। परंतु जो काही 20वा हप्ता मिळाला होता त्या तुलनेत जवळपास शेतकरी काही नापात्र केलेले। आता हे शेतकरी किती पात्र आहेत, नापात्र आहेत हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। 2,50,000 एवढे शेतकरी नापात्र केलेले आहेत। कारण तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एका घरातील 2 व्यक्तीला पैसे मिळत होते, पत्नीला सुद्धा पैसे मिळत होते, पतीला सुद्धा पैसे मिळत होते, म्हणून हे जे काही शेतकरी आहेत ते नापात्र करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जे काही इन्कम टॅक्स धारक असतील, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जीएसटी भरल्या जाते, दुकानदाराच्या माध्यमातून जीएसटी भरले जाते, त्याचबरोबर नोकरी धारक असतील, अशा पद्धतीने जे काही जीएसटी भरणारे शेतकरी होते यामध्ये वगळण्यात आलेले आणि जे काही पीएम किसानचे लाभार्थी असतील ते एका घरातील एकच व्यक्तीला पैसे मिळणार आहेत। म्हणजे एका घरातील जे काही व्यक्ती असेल, एका महिलेला जर पैसे मिळत असतील तर त्या कुटुंब प्रमुखाला पैसे मिळणार नाहीत, म्हणजे नवऱ्याला पैसे मिळणार नाहीत। आणि जर 18 वर्षाच्या वरती मुलगा असेल तर अशा 18 वर्षाच्या वरती मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्या महिलेला किंवा त्या मुलाला पैसे मिळणार आहेत। परंतु जर 18 वर्षाच्या आतला मुलगा असेल तर अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, त्या पत्नीला सुद्धा पैसे मिळणार नाहीत। एकाच घरातील एकाच व्यक्तीला हे पैसे मिळणार आहेत। उद्या हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 2 वाजेपर्यंत जमा केले जाणार आहे। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण केलं जाणार आहे। अवघे काही तास उरलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे उद्यापर्यंत जमा केले जाणार आहे।